नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत. यामधील पदे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. नाना मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव, शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम ही भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे. भारतीय संविधानातील कलम 30(1) व शासन निर्णय शिक्षण व क्रीडा दिनांक 13 जुलै 2016 व दिनांक 10 जून 2022 नुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पद भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम द्वारा संचालित नाना मुंदडा विद्यालय मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम या शाळेतील खालील नमूद केलेले पद आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक सेवक. याकरिता एक पद रिक्त आहे. अनुदानाचा प्रकार आहे, हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पदवीधर, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट सोबतच MSCIT असणे अनिवार्य आहे. या पदाला मानधन ₹10,000 इतके मिळणार आहे. पद रिक्त होण्याचा तपशील, हे पद पदोन्नतीमुळे रिक्त झालेले आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. त्यामधील एक पद माध्यमिक विभाग आणि दुसरे पद उच्च माध्यमिक विभाग याकरिता असणार आहे. अनुदानाचा प्रकार, ही दोन्ही पदे 100% अनुदानित आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता HSC विज्ञान. या पदाला ₹12,000 इतके मानधन मिळणार आहे. पद रिक्त होण्याचा तपशील, संच मान्यतेनुसार रिक्त झालेले पदे. टीप दिलेली आहे. 1. संस्था भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही. 2. सदर पद भरती माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे मान्यतेचे अधीन राहून करण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीचे स्थळ आहे नाना मुंदडा विद्यालय मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. ही जाहिरात अध्यक्ष सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम तसेच मुख्याध्यापक नाना मुंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 5 एप्रिल 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही तिन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या दोन्ही जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी देत आहोत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे.
किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सदैव प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त 100% अनुदानित एक लिसिट हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज अरसोडा वार्ड आरमोरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी रिक्त असलेले पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. हे पद इयत्ता 9वी व 10वी करिता असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed जीवशास्त्र. या पदाला वेतन शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे. दुसरी शाळा लिसिट हायस्कूल ठाणेगाव तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी रिक्त असलेले पदे. पहिले पद आहे शिक्षण सेवक पदाकरिता. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. हे पद इयत्ता 9वी व 10वी करिता असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA B.Ed मराठी. या पदासाठी वेतन हे शासकीय नियमानुसार असणार आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. हे पद वर्ग 5वी करिता असणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DTED किंवा B.Ed TET उमेदवार मुलाखतीस उपस्थित न झाल्यास इतरांचा विचार करण्यात येईल. या पदासाठी वेतन हे शासकीय नियमाप्रमाणे असणार आहे. तरी पात्रताधारक इच्छुक स्त्री किंवा पुरुष उमेदवारांनी खालील पत्त्यावर दिनांक 29 मार्च 2026 रोजी रविवारला सकाळी 11:30 ते 3:30 वाजेपर्यंत स्वखर्चाने आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. चुरमुरा हे गाव आरमोरी ते गडचिरोली रोडवर आहे. ही जाहिरात प्राचार्य, मुख्याध्यापिका आणि संस्थापक ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 29 मार्च 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करा. जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.